आषाढ पौर्णिमेनिमित्त तालुक्यातील खुरगाव नांदुसा येथील ऋषी पठण केंद्राचे प्रमुख भदंत पय्याबोधी थेरो यांच्या 15व्या वर्षावासास कालपासून उत्साहाच्या वातावरणात प्रारंभ झालाय। आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत 3 महिने चालणाऱ्या या वर्षावासात विपश्यना, त्रिरत्न वंदना, परित्राणपाठ, बुद्ध आणि त्यांचा धम्म आदी ग्रंथांचे वाचन व चिंतन होणार असून बौद्धोपासक उपासिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भदंत पय्याबोधी थेरो यांनी केले आहे। या प्रसंगी उपासक उपासिकांनी भंतेंना चिवरदान व धम्म देसनेसाठी कॉर्डलेस माईक भेट दिलाय। महामानव गुणमास शरण संगा पटी विहाय सब संपत्ति सिद्धि आयुदायक सब दुखा विनानुग्रहं कृत्वा परितंगृत मंगलम समता चक्रवालेषु अता धम्म सवन कालो अयं भदंता धम्म सवन कालो अयं भदंता गुणगण गहना व्यावता सब कालं एते अयंतो देवावर कनकमय्य मेरु राजेव नरता। जय भीम। सर्वप्रथम सर्वांना मी प्रतिमा भुजंगराव खंदारे आशीर्वाद नगर पिवळी गिरणी नांदेड येथून इथे आलेली आहे। हे सामनेर प्रशिक्षण केंद्र आहे। इथे मोठ्या प्रमाणामध्ये सामनेर तयार होतात आणि आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हा जो कालावधी आहे हा बौद्ध धर्मातील भिक्षूंसाठी फार महत्त्वाचा कालावधी आहे। या कालावधीमध्ये भिक्षू आपल्या सेंटरमध्ये राहून बुद्ध धम्माचा अभ्यास करतात आणि लोकांना पण याचा प्रसार करण्यासाठी सांगतात। आणि असाच हा भंते पय्याबोधी थेरो यांचा 15वा वर्षावास आहे। तो ऋषी पठण सामनेर प्रशिक्षण केंद्र नांदुसा खुरगाव येथे करणार आहेत। त्यानिमित्तानं आमच्या खंदारे परिवाराकडून भंतेजीला मंगल कामना आणि त्याचबरोबर इथे मोठ्या प्रमाणामध्ये बाहेरचे उपासक उपासिका येतात आणि हे जे सेंटर बनत आहे भिक्षू आणि भिक्षुणींसाठी इथे महिन्याला जवळपास 50 ते 100च्या आसपास सामनेर प्रशिक्षण घेऊन जातात आणि हे 24 तास चालणारं भारतातलं पहिलं सेंटर आहे। सर, मी वसमतून आनंद रामचंद्र वाहेवळ या ठिकाणी खुरगाव तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आलेला आहे आणि पूज्य वंदनीय भदंत पय्याबोधीजी थेरो यांचा आज आषाढी पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा या 3 महिन्याच्या वर्षावासास प्रारंभ होत आहे आणि ते या ठिकाणी पवित्र अशा बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी 3 महिने सतत ते बौद्ध आणि त्यांचा धम्म, बौद्धाचे कार्य, धम्माचे कार्य आणि संघाचे कार्य याच्यावर ते नेहमीच आणि या 3 महिन्यात सुद्धा सतत सर्व मानवजातीच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम करून ते धम्मदेशना देत असतात। मी सर्वांना आवाहन करू इच्छितो की या वर्षवास कालावधी जो आहे आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा हे महापुण्य अर्जित करण्याचा कालावधी असतो। या कालावधीमध्ये बौद्ध भिक्खू जगातील अधिष्ठान करत असतात। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमापर्यंत पूर्ण म्हणजे धम्माचं ज्ञान अर्जित करत असतात। विपश्यना ध्यान साधना करून महापुण्य अर्जित करत असतात। वेगवेगळ्या विहारांमध्ये भिक्षूंचं अधिष्ठान होत असते। उपासक उपासिकांना ही अमूल्य संधी आहे। या वर्षवास कालावधीमध्ये आपण बौद्ध भिक्खूंना भोजनदान द्यावं, चिवरदान द्यावं, औषधी दान द्यावं आणि जे काही विहाराची कामं जर चालली असतील तर आपण दान स्वरूपामध्ये आर्थिक दान देऊ शकता त्यांना, किंवा विटकर असेल, सिमेंट असेल, रेती गजाळी असेल, ज्या ज्या परिसरामध्ये बौद्ध भिक्खू काम करत आहेत, बुद्ध विहारांची ज्ञान केंद्रांची निर्मिती करत आहेत, अशा ठिकाणावर आपण सर्व बौद्ध भिक्खूंना आपण सहकार्य करून महापुण्य अर्जित करावं आणि ज्ञान अर्जित करण्याचा आपण प्रयत्न करावा। आपापल्या बुद्ध विहारांमध्ये, आपापल्या परिसरांमध्ये बुद्ध आणि त्याच्या धम्मग्रंथाचं वाचन करावं, पठण करावं आणि महापुण्य अर्जित करावं। बौद्ध भिक्खूंच्या धम्मदेशनेचा लाभ घ्यावा एक आव्हान मी या ठिकाणावर करत आहे। आषाढी पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमेपर्यंत मी सुद्धा सामनेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव
तालुका जिल्हा नांदेड येथे अधिष्ठान करत आहे। याही परिसरामध्ये दर महिन्याच्या 19 तारखेला पौर्णिमेच्या अनुषंगाने भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं। धम्मदेशनेचा कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, तसेच विविध कार्यक्रम, विपश्यना असेल, काही लेझिम पथक सुद्धा म्हणजे या ठिकाणावर येतात। लाठीकाठीचे प्रदर्शन सुद्धा या ठिकाणावर होत असतात। तर आपण दिनांक 19 तारखेला आपण सुद्धा या ठिकाणावर उपस्थित राहून धम्माने लाभान्वित व्हावं आणि या सामनेर प्रशिक्षण केंद्रास जर आपल्याला काही मदत करता आली तर आपण ती मदत करावी। सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण। मी शैलेजा विनायकराव लोणे, मी नांदेडहून आलेली आहे आणि दर महिन्याच्या पौर्णिमेला आम्ही इथे येत असतो भंतेजी सोबत। भंतेजीनं हे खूपच चांगलं काम घेतलेलं आहे। श्रामनेर ऋषी पठण केंद्राच्या माध्यमातून छोटे छोटे मुलावर संस्कार करणं हे फार गरजेचं आहे। आजकाल मुलं खूप मोबाईलच्या व्यसनाच्या नादी लागलेले आहेत। ते लागू नये म्हणून इथं श्रामनेर प्रशिक्षण जे भंतेजीनं सुरू केलेलं आहे, खूप चांगले संस्कार केलेले होतात इथं आणि चांगली पिढी, एक सुसंस्कृत पिढी इथं घडत आहे। आणि त्याच्या माध्यमातून जे इथं काम आता उभारणीला सुरू केलेलं आहे मोठं श्रामनेर प्रशिक्षण जे तिथं होणार आहे ते